राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. अशातच आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली एक महत्त्वाची भूमिका मांडली. ती म्हणजे ज्या ओबीसींना ज्या सर्व सुविधा आरक्षणामध्ये देण्यात येतात, त्या सर्व आम्हा मराठ्यांना आरक्षण देताना सुद्धा आम्हाला देण्यात यावा, अशी महत्त्वाची मागणी त्यांनी केलेली आहे. त्याचसोबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सुद्धा ओबीसीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. ओबीसींचा हे जो बाहेर काढण्याचा डाव आहे ओबीसींना याच्यातून, असं महत्त्वाचं एक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे छगन भुजबळांनी. या सर्व विषयासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत बबनराव तायवाडे सर. आपण त्यांच्याशी बोलूया. मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडलेली आहे, की ओबीसींचं जे आरक्षण आहे, त्यांना ज्या सुविधा आहे, त्या सर्व सुविधा आम्हा मराठ्यांना सुद्धा आरक्षण देताना विचारात घेण्यात याव्यात. काय वाटतंय तुम्हाला? नाही, ही मनोज जरांगे पाटील जे म्हणतात आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. याच्याकरता की ज्या मराठा समाजाच्या किंवा व्यक्तींच्या कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या, त्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणार, म्हणजेच पर्यायाने ओबीसीचे प्रमाणपत्र मिळणार आणि ओबीसीच्या प्रमाणपत्र मिळाल्यावर जर त्यांना व्हॅलिडिटी मिळाली, तर ते ओबीसीमध्ये येऊन राहिले. आणि एकदा ओबीसीमध्ये आले ते की त्यांना ओबीसी समाजाला ज्या सोयी आणि सवलती मिळतात, त्या सर्व आणि सोयी आणि सवलती आपोआप मिळणार आहे. त्या कुणाला मागणी करायची गरज नाही, कारण कायद्यामध्ये तशी तरतूद आहे. प्रश्न राहिला त्यांचं जर म्हणणं स्वतंत्र आरक्षणाविषयी असेल, तर आजही सरकार वारंवार घोषित करत असते, की मराठ्यांना आरक्षण देताना ज्या सोयी आणि सवलती ओबीसी समाजाला दिल्या जातात, त्या सर्व सोयी आणि सवलती मराठा समाजाला दिल्या जात आहे आणि पुढे सुद्धा दिल्या जातील. याउलट माझा तर असा आरोप आहे, की सरकार दुटप्पी भूमिका बजावत आहे. इकडे सांगताना असं म्हणते, की ज्या सोयी आणि सवलती ओबीसी समाजाला देण्यात येतात, त्या मराठा समाजाला देण्यात येतील, येत आहेत, असं घोषित करतात. पण वास्तविक पाहता प्रत्यक्षात जेवढ्या सोयी आणि सवलती मराठा समाजाला सरकार देत आहे, त्या सर्व सोयी आणि सवलती ओबीसी समाजाला देत नाही, हा माझा आरोप आहे. देताना आमच्यावरती भेदभाव केला जातो. आजही ओबीसी समाजाचे 72 हॉस्टेल सरकारने सुरू केले नाही. 29 तारखेला आमच्यासोबत चर्चा झाल्यावर त्वरित सुरू करा म्हटलं होतं. अजूनपर्यंत कुठलीही भूमिका त्याच्यावरती सरकारची दिसत नाही. स्वाधार योजनेवरती सरकारची भूमिका दिसत नाही आणि इतर ज्या सोयी आणि सवलती आहे, आर्थिक तरतुदीसुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा भेदभाव होतो. हे सरकारने लक्षात ठेवावं. मराठा समाजाला आरक्षण देताना कुठेतरी शैक्षणिक आणि सामाजिक या 2 विषयाला घेऊनच आरक्षण द्यावं अशी अनेकांनी मागणी केली होती. परंतु आज मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका मांडलेली आहे, की जे ओबीसींना आरक्षण आहे, ते सर्व सुविधा आरक्षणाच्या ज्या आहे अंतर्गत, त्या मराठ्यांना आम्हाला आरक्षण देताना सरकारने घ्याव्या. तर त्यांची ही भूमिका कशी वाटते आपल्याला? काय वाटतं? नाही, मी तुम्हाला सुरुवातीला जसं बोललो, की ओबीसीला सध्याच्या परिस्थितीत शैक्षणिक सवलती आहे, प्रशिक्षणाच्या सवलती आहेत, त्याच्यानंतर नोकरीमध्ये आरक्षण आहे आणि राजकारणामध्ये आरक्षण आहे. या 4 गोष्टी ओबीसी संवर्गातील किंवा याच्यातील विद्यार्थ्यांना, युवकांना मिळत असतात. आता जरांगे पाटील कुठल्या उद्देशाने म्हणतात आहे, मला हे कळत नाही. कारण मी आत्ताच तुम्हाला स्पष्ट केलं, की एकदा ज्या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळेल, तो व्यक्ती आपोआप ओबीसीमध्ये येईल आणि ओबीसीमध्ये आल्यावर ज्या सोयी आणि सवलती आहेत, तशाही आपोआप मिळणार आहे. त्यांना अतिरिक्त कोणत्या सोयी आणि सवलती पाहिजे आहेत, हे ते जोपर्यंत स्पष्ट करत नाही, आम्ही त्याच्यावरती उत्तर देऊ शकत नाही. अजून एक महत्त्वाचं आहे, की छगन भुजबळ म्हणलेत, की कुठेतरी आम्हा ओबीसींमधूनच बाहेर काढण्याचा एक डाव आहे. तर छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. ओबीसी महासंघ याकडे कशा दृष्टीने बघतोय? नाही, नाही. हे बघा, की कुठल्या म्हणजे ते जे वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलेलं आहे, ते त्यांचं वैयक्तिक मत असावं. सध्या ओबीसी समाजामध्ये ज्या 400 जाती आहेत, त्या जातीला जर ओबीसी समाजातून बाहेर काढायचं असेल, तर राज्य मागासवर्गीय आयोग जोपर्यंत तशा प्रकारची शिफारस करत नाही, सरकार स्वतःहून कुठल्याही जातीला त्या यादीतून वगळू शकत नाही. म्हणून त्याच्यावरती मी सध्या तरी जास्तीचं वक्तव्य करू शकत नाही.
एक 4 दिवसांमध्ये आदेश दिलेले आहे सरकारने, की ज्या कुणबी मराठ्याच्या नोंदी आहेत त्या शोधण्यात याव्या. प्रशासन सुद्धा तशा दृष्टीने तयारी जी आहे ती करत. यावर आपल्याला काय वाटतं, की ज्या प्रकारे जो वेळ दिलेला आहे आणि त्या सगळ्याबद्दल काय सांगाल? नाही, नाही. हे बघा, कसं आहे की सरकारसुद्धा खूप घाई करत आहे. 4 दिवसामध्ये एवढ्या नोंदी शोधणं कुठल्याही प्रशासनाला फार कठीण आहे. कारण त्यांनी जी माहिती मागितली आहे, ती 2 प्रकारची माहिती मागितली आहे, की 1948च्या पूर्वीची आणि 1948 ते 1967 या 2 कालावधीमध्ये त्यांचे महसुली दस्तऐवज, शैक्षणिक दस्तऐवज अशा 14 प्रकारच्या दस्तऐवजाची यादी त्यांनी तयार केलेली आहे. या यादीमध्ये 1948च्या पूर्वी आणि 48 मध्ये कुणबी जातीची नोंद कुणाच्या कागदपत्रावरती दिसून येते अशा प्रकारची माहिती ती संकलित करून राहिलेली आहे. आज 48चा पूर्वीचा रेकॉर्ड शोधणं आणि 48 ते 67च्या मधला रेकॉर्ड शोधणं, एवढ्या कालावधीच्या पूर्वीचा आणि एवढ्या लोकांचा म्हणजे संपूर्ण लोकांचा रेकॉर्ड त्यांना चेक करायचा आहे. कुणा एका पर्टिक्युलर याचं नाही आहे. ही बाब अशक्य आहे, पण आता सरकारने पूर्ण यंत्रणा कामाला लावलेली आहे. बघू. पण याचा दुसरा पार्ट असा आहे, की जेवढ्या लोकांच्या नोंदी या लोकांना आढळून येणार आहे, तेवढ्या नोंदीपैकी ॲक्चुअल किती लोकांनी ऑलरेडी सर्टिफिकेट घेतलेले आहे याचा सुद्धा आकडा सरकारने डिक्लेअर करावा लागला. कारण आता याच्यामुळे काय होऊन राहिलेलं आहे, की जसं फॉर एक्झाम्पल मराठवाड्यामध्ये ते सांगतात सरकारी आकड्यानुसार, की आम्ही 15,000 लोकांच्या नोंदी शोधून काढल्या. आता ह्या 15,000 लोकांच्या ज्या नोंदी शोधून काढल्या, त्या 15,000 समजा 13,000 लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतलेले आहे. म्हणजे 60, 70, 80% लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतलेलं आहे. मग प्रमाणपत्र न घेतलेले किंवा ज्यांना प्रमाणपत्र नाही मिळाले अशांची संख्या किती आहे, हे ज्या दिवशी सरकार घोषित करेल, त्या दिवशी सध्या ओबीसी समाजामध्ये एक फार मोठा संभ्रम जो निर्माण झाला आहे. फार मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कसा आहे, की त्यांच्या वंशावळीनुसार प्रमाणपत्र मिळणार. लोकांचा असा समज होऊन राहिलेला आहे, की 15,000 लोकांचा जर मिळालं आणि एका घरामध्ये जर आपण 50 व्यक्ती समजले, का आजोबा, आजोबाचे 5 पोरं, त्यांचे 25 पोरं आणि आता त्यांचे 100 असा जर आकडा आपण करत गेलो, तर मग एका दिवसामध्ये हे 1.5-2 लाख लोकं, उद्या 10 लाख लोकं ओबीसीमध्ये नव्याने येणार आहेत का? हा संभ्रम समाजामध्ये निर्माण झालेला आहे. आणि म्हणून हा संभ्रम जर सरकारला दूर करायचा असेल ओबीसी लोकांमधला, तर जेवढ्या नोंदी सापडल्या त्यापैकी कुठल्या व्यक्तीने, कुठल्या कुटुंबांनी प्रमाणपत्र यापूर्वीच घेतलेली आहे आणि आता प्रमाणपत्र न घेणाऱ्यांची संख्या किती आहे, हे 2 आकडेवारीसुद्धा सरकारने घोषित करावी. माझ्या मताप्रमाणे जेवढ्या लोकांच्या नोंदी सापडल्या त्याच्यापैकी 80 ते 90% लोकांनी आतापर्यंत प्रमाणपत्र घेतलेले आहे, ओबीसीचा लाभ घेतात आहे. त्याच्यामुळे ओबीसी समाजावरती त्याचा काही फारसा परिणाम पडणार नाही. आपण म्हणताय, की जे प्रमाणपत्र पूर्वीच घेतलेले आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर कुठेतरी सरकारच हा संभ्रम निर्माण करते की काय, अशी आपल्याला शंका आहे का? कारण सरकारचेच 2 मंत्री, छगन भुजबळांचं एक वक्तव्य आलं, त्यानंतर शंभूराज देसाई जे एक्साईज मिनिस्टर आहेत, त्यांनी सुद्धा त्याच्यावर आरोप-प्रत्यारोप चालू आहे. तर कुठेतरी सरकारच्या मंत्र्यांमध्येच कोऑर्डिनेशन नसल्यामुळे आणि 2 समाजांमध्ये एक तेढ निर्माण करण्याचं काम होतंय का? काय वाटतंय तुम्हाला? प्रत्यक्षदर्शी जर पाहिलं तर तसं वाटतं. कारण असं आहे, की मंत्रिमंडळामध्ये जेवढे मंत्री असतात, त्या सर्वांमध्ये समानता असायला पाहिजे, एकवाक्यता असायला पाहिजे. कारण जो काही निर्णय होतो तो मंत्रिमंडळामध्ये होत असतो आणि त्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य त्याचे पार्टी असतात, पक्षकार असतात. आणि म्हणून काय बोलायचं ते मंत्रिमंडळ ठरवलं. शंभूराजी राजेंनी जे काही बोलले, भुजबळ साहेब जे बोलले, त्यांचं ते आपसातलं हे आहे. हे भुजबळ साहेब समाजाच्या याच्याकरता बोललेले आहेत. शंभूजीराजे मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून मंत्रिमंडळात काय ठरलं ते त्यांनी सांगितलं. पण मी तुम्हाला आता जे सांगितलं, की जे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय, सरकारने संभ्रम कसा दूर करावा याचा विचार करावा. पण मी आता जो पर्याय दिला, की ह्या नोंदी शोधत असताना त्यापैकी किती लोकांनी प्रमाणपत्र घेतले आणि किती लोकांनी प्रमाणपत्र घेतले नाही हे डिक्लेअर. कारण ते मराठवाड्यापुरतं मर्यादित होतं तिथपर्यंत ठीक होतं. आता फॉर एक्झाम्पल आमच्या विदर्भामध्ये उद्यापासून पडताळणी सुरू. आपण एक नागपूर जिल्ह्याचं उदाहरण घेऊ.
की नागपूर जिल्ह्यामध्ये सरासरी लोकसंख्या आपली 50 लाखाची आहे. या 50 लाखामध्ये समजा 20 लाख कुणबी मिळाले, शहर आणि ग्रामीण मिळून. अरे बाबा, आमच्या इथे त्या 20 लाखापैकी पूर्ण 20 लाख लोकांनी प्रमाणपत्र घेतलेले आहे किंवा 19,500,000 लोकांनी घेतलेले आहे. 500 लोकांचे कागदपत्र त्यांना मिळाले नसतील, तर या माध्यमातून मिळतील, 1000 लोकांचे मिळतील. पण उद्या हा 20 लाखाचा जर आकडा डिक्लेअर केला, तर लोकांमध्ये संभ्रम काय निर्माण होईल, की हे 20 लाख लोकं नवीन येऊन राहिले आमच्या ओबीसीमध्ये, जे ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे. म्हणून हा संभ्रम जर सरकारला दूर करायचा असेल, तर त्यांनी सापडलेल्या नोंदी त्यापैकी आतापर्यंत किंवा यापूर्वी निर्गमित केलेले प्रमाणपत्रांची संख्या एवढी आणि शिल्लक संख्या एवढी. काही नव्याने शोध नाही होऊन राहिला, कारण नव्याने शोध असता तर मी समजू शकलो असतो. मी जो अभ्यास केला त्यानुसार 1948च्या पूर्वी आणि 1948 ते 67 या कालावधीत कुणाकुणाच्या कागदपत्रावर कुणबी लिहिलेलं आहे किंवा कुणबी मराठा कुणबी लिहिलेला आहे, ते त्यांना यादी तयार करायची आहे. पण ती यादी तयार करताना तुम्ही जेवढ्या लोकांच्या नोंदी सापडल्या त्यांचे आकडे जाहीर करताना लोकांमध्ये संभ्रम निर्माण करा. हा संभ्रम निर्माण होऊ नये अशी माझी सरकारला आपल्या वतीने निवेदन आहे. त्यांनी मिळालेल्या नोंदी, इश्यू झालेल्या प्रमाणपत्राची संख्या आणि बॅलन्स ज्याला आपण म्हणू, की अजूनपर्यंत ज्यांनी प्रमाणपत्र घेतलेले नाही अशांची संख्या ही दोन्ही आकडेवारी घोषित करावी, म्हणजे ओबीसी समाजामध्ये जो सध्या संभ्रम निर्माण होतो आहे तो कुठेतरी दूर होईल. आपण बघितलं, हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर. यांचं म्हणणं आहे की मराठ्यांना आरक्षण देताना जी प्रक्रिया पार करते आहे राज्य सरकार, ती प्रक्रिया पार पाडत असताना ओबीसींमध्ये काही विषयांना घेऊन संभ्रम आहे, तो संभ्रम दूर करण्याची गरज आहे आणि तो संभ्रम सरकार दूर करेल अशी मागणी जी आहे ती बबनराव तायवाडे यांनी केलेली आहे. नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे, मुंबई तक.